सांगू, आपण जेव्हा बाहेरच्या देशात राहतो ना, तिथं फळं किंवा भाज्या आपल्याला शेतातल्या ताज्या-तवान्या कधीच खायला मिळत नाही. हायपर मार्केट किंवा मॉलला असतात, त्या एसी चालू असतात, त्याच्यामुळे आपल्याला त्या ताज्या वाटतात. नाहीतर बरेच दिवस अशाच असतात, कुठली भाजी अशी ताजी खायला मिळत नाही, पालेभाज्यांशिवाय. त्या पण फक्त थंडीच्या टायमातच. हे मके होते, ते या पॅकेटमध्ये पॅक केलेले होते. असा पण मका खूप महाग मिळतो आणि क्वचितच मिळतो. जास्त करून इथं फ्रोझनचे दाणे पॅकेटवाले लोकं आणतात आणि वापरतात. नाहीतर मग खायचे असतील तर पार्कमध्ये किंवा हायपर मार्केटला स्टॉल लागलेला असतात तिथेच. तर एक मका चांगला होता आणि एक खराब होता. तो मला आधीच कळला होता घेतेवेळी, कारण तो एक ओपन केलेला होता आणि एक सालांसकट झाकून ठेवलेला होता, जेणेकरून पब्लिक एडी बनेल असंच बनवून ठेवलेलं. तर मी म्हटलं ठीक आहे, असा पण एक मका खूप महाग मिळतो तर चल घेऊया, काय घ्यायला हरकत नाही. तोडायला गेले तर तुटतच नव्हता. आपटून कंटाळा आला. मी म्हटलं काय किचनच तुटेल की काय. लेकाला मस्तपैकी चमचमून मिठातलं बनवून दिलं, एकदम साधं आणि सिंपल. आणि आज जेवणाला अंड्याची कढी होती. तर हो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या.